अमेरिकन लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टाईन प्रकरण पुन्हा एकदा जागतिक चर्चेत आलं आहे. US डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडून जाहीर करण्यात आलेल्या लाखो कागदपत्रांमधून आता बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध नावांचा उल्लेख समोर आला आहे. या तथाकथित एप्स्टाईन फाईल्समध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची नावं आढळल्याने चर्चेला उधाण आलं आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की या फाईल्स तब्बल 30 लाख पानांच्या दस्तऐवजांचा संच आहे. यामध्ये ईमेल्स, स्क्रीनशॉट्स, फोटो आणि काही व्हिडिओंचा समावेश आहे. या कागदपत्रांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी, राजकीय व्यक्ती आणि उद्योगपतींची नावं नमूद करण्यात आली आहेत. रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची नावं एका ईमेल संवादामध्ये दिसून आली आहेत. हा ईमेल कॅन्स फिल्म फेस्टिवल दरम्यान झालेल्या फार कार्यक्रमाशी संबंधित आहे. या कार्यक्रमाचे बच्चन दाम्पत्य सहअध्यक्ष होते आणि त्याच कार्यक्रमासाठी जेफ्री एप्स्टाईनलाही आमंत्रित करण्यात आल्याचा उल्लेख फाईल्समध्ये आहे. मात्र येथे महत्त्वाची बाब म्हणजे बच्चन दाम्पत्याचा एप्स्टाईनशी थेट कोणताही संबंध असल्याचा पुरावा या फाईल्समध्ये नाही. ईमेल्समध्ये फक्त नावांचा उल्लेख आहे. एप्स्टाईन प्रत्यक्ष त्या कार्यक्रमाला उपस्थित होता की नाही याचीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या फाईल्समध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचंही नाव एका ईमेलमध्ये दिसून येतं. मात्र त्या ईमेलमध्ये त्यांना केवळ बॉलिवूड गाय असा उल्लेख करण्यात आला असून त्यांच्याबाबतही कोणतीही अतिरिक्त माहिती किंवा थेट संपर्काचा पुरावा समोर आलेला नाही. हे ईमेल्स एप्स्टाईनची असिस्टंट लेस्ली ग्रॉफ आणि फारशी संबंधित सहाय्यक अमांडा स्कारबनिक यांच्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये इतर अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्तींची नावंही नमूद आहेत. त्यामुळे या फाईल्समधील उल्लेख म्हणजे आरोप नाहीत, तर केवळ संवादातील नोंदी असल्याचं स्पष्ट केलं जात आहे. US डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडून हे सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आली आहेत. यामागचा उद्देश म्हणजे तपासातील पारदर्शकता. मात्र या दस्तऐवजांचा अर्थ लावताना खबरदारी घेणं आवश्यक आहे, असं कायदेशीर तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान सोशल मीडियावर या नावांचा उल्लेख होताच अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण आत्ताच्या घडीला कोणत्याही भारतीय कलाकारावर आरोप झालेले नाहीत हे स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे. एकूणच एप्स्टाईन फाईल्समधील हे उल्लेख केवळ ईमेल्स आणि कार्यक्रमाच्या संदर्भापुरते मर्यादित आहेत. पुढील काळात या कागदपत्रांमधून आणखी काय समोर येतं याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र नावांचा उल्लेख म्हणजे दोषारोप नाहीत हे लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.